तर आता भरपूर लाडक्या बहिणींचे जे प्रॉब्लेम आहे सगळ्यांचे चाललेले आहे. कारण की आता ज्यांची केवायसी होऊन सुद्धा पैसे आले नाहीयेत आणि भरपूर असे लाडके बहीण आहेत की ज्यांची आता त्यांना आतुरता आहे की ई-केवायसी संदर्भात अपडेट कधी भेटणार? आणि पैसे जे थांबलेले जे आहेत म्हणजे की ज्यांना पैसे अजून पण आले नाहीत त्या महिन्यामध्ये, ज्या लाडक्या बहिणींना ₹3,000-3,000 कोणाकोणाला ₹1,500 आलेत. बाकीच्या अजून लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत. तर त्यांच्या बाबतीत काय अपडेट आहे? तर ते आता आपण आणि ई-केवायसी संदर्भात काय अपडेट असणार आहे? ते पण आपण जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. तर आता व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही की तुम्हाला पैसे आता लास्ट हप्ता कोणता आलेला आहे. तर जर बघितले तर भरपूर असे लाडकी बहीण आहेत आणि शासनाकडनं आता हे निर्णय पण त्यांची मीटिंग चालूच आहे. कारण की कसं झालेलं आहे की आता त्यांनी 1-2 तारखेला म्हणजे 15-16 तारखेला पण मीटिंग सांगितली होती. नंतर ना आणि परत त्यांची मीटिंग होणार आहे म्हणून सांगितले. म्हणजे कसं चालू आहे गव्हर्नमेंटचं की त्यांनी एक मीटिंगमध्ये त्यांनी चर्चा घेत नाहीये सरळ. त्यांनी अजून एक मीटिंग म्हणजे असं त्यांनी त्यांचं चालूच आहे. म्हणजे की अजून ह्याच्यापुढे ते भेटेल. म्हणजे सरळ प्रॉपर माहिती त्यांनी देत नाहीयेत. म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जर समजा तुम्हाला सांगायचं म्हटलं, की म्हणजे एवढे पात्र आहेत, एवढे अपात्र आहेत. या लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार, या लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार नाही. आणि यांचं रिझन काय, ह्याचं रिझन काय, असं सांगायचं जर म्हटलं क्लिअर कट तर हे त्यांच्याकडनं असं खरं बातमीच येत नाहीये. गव्हर्नमेंट कडून कसं होत आहे की आता जेवढं युट्यूबर सगळेजण जे व्हिडिओ बनवत आहेत तर त्यामध्ये कसं झालेलं आहे की त्यांच्याकडूनच खरी बातमी सरळ काय येत नाही. त्यांनी थोडंच फक्त तेवढं सांगतात, आम्हाला अपडेट देतात. तेवढ्या ह्याच्यामध्ये ते व्हिडिओ बनवून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर ना त्यांनी आणि परत काही सांगतच नाही. असं झालेलं आहे. आणि तर यामध्ये जर बघितले तर आता लाडकी बहिणींसाठी जर बघितलं तर आता ही जर बातमी जर बघितली थांबलेले पैसे थांबलेले पैसे कधी भेटेल? तर त्याबद्दल तेवढं माहीत कळालेलं आहे, की 730 करोड रुपये मंजूर झालेले आहेत. ज्या लाडक्या बहिणींना या महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचा जे हप्ता आहे, तर ते भेटलेलं नाहीये. त्या लाडक्या बहिणींना ₹3,000 आता ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे आज किंवा उद्यापासून पैसे यायला सुरुवात होणार आहे म्हणून असं सांगितलेलं आहे. म्हणजे महिन्याच्या एंडिंग पर्यंत. जरी समजा आता जर ह्या महिन्यामध्ये पैसे तरी सुद्धा आले नाही, तर त्या लाडक्या बहिणींना मी ऑफिसमध्ये पण जाऊन आलेलो आहे. तिथं सांगितलेलं आहे, की त्यांनी 1 ते 10 तारखे म्हणजे पुढचे 1 ते 10 तारखेमध्ये त्यांनी अपडेट देणार आहे त्याबद्दल. तर तुम्ही लाडक्या बहिणींनो असंच कनेक्ट होऊन राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे जसं की नवीन आता आणि परत अपडेट आली, ज्यांना पैसे नाही आले, तर त्यांना मी लवकरात लवकर त्या बाबतीत अपडेट देण्याचा प्रयत्न करेन. आणि नवीन-नवीन माहितीसाठी, नवीन योजनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा, की तुम्हाला लास्ट हप्ता कोणता आला होता. कारण की भरपूर लाडकी बहीण असे आहेत, की ज्यांना अजून 2 हप्ते म्हणजे हे पाठीमागचे आलेच नाही आणि अशी पण लाडकी बहीण आहेत, की ज्यांना नोव्हेंबर पासूनच पैसे आले. तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी एक विनंती आहे, तुम्ही कमेंट करून सांगा आणि जे काही राहिली असेल माहिती तुम्ही कमेंट करा त्या बाबतीत मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर ई-केवायसी बाबतीत जी राहिलेली माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. आजच देईन पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या बाबतीत जरा मला अजून जरा क्लिअर त्यांच्याशी बोलून घ्यायचं आहे. मग ते मी विचारून घेतल्यानंतर मग मी तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला मी ती व्हिडिओ त्या बाबतीत तुम्हाला ई-केवायसी बाबतीत नवीन ई-केवायसी सुरू होणार का नाही, मी तुम्हाला त्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला माहिती देईन. तर अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.